विषय ना काय विचारतो अरे पोरीनो अरे बाबा लवलं लय भारी नुसती माथावर मात घेऊन आले गवळणी भारी किती असू दे आपला बाबा फार भूक लागले बघ काय म्हणतोय काय हा बघ त्यांच्याकडे दही दूध तूप पोळी सर्व काय आहे बघ बरोबर बरोबर अगदी तू लवकर जा त्यांच्या आपल्याला दही घेऊन येतो हा दह्याचं माठ घेऊन येतोय लवकर घेऊन ये फिट लागले ना दह्याचं माठ तुम्हाला काय लाज लज्जा शरम नावाचं काय आहे का अरे मूर्खांनो तुम्हाला काय लाज लज्जा शरम नावाचं काय आहे का पण मी काय म्हणतो याचा अर्थ एकच होतो अगे मावशी इकडे लक्ष दे माहू नवा गंध नवा आनंद दररोज सुखाला स्पर्श आणि मावशी तुझ्या येण्यानं साऱ्या रसिक प्रेक्षकांना बघ झालाय हर्ष म्हणून काय म्हणतोय प्रतीक कानन उर्फ बंटी यांच्याकडून नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं बहारदार असं पारितोषिक आलेलं आहे प्रतीक कानन प्रतीक राव कुठे आहेत कुठे असू दे जिथे असाल तिथून नाव आहे का प्रतीक राव कसं आहे ना खरं तर उखाणा असतो 2 ओळींचा फक्त बरोबर आहे ना ताई नो बरोबर ना खरं तर उखाणा असतो 2 ओळींचा फक्त पण आता संधी चालून आले तर होऊ द्या मनसोक्त हो कार्यक्रम करता करता आमची मैत्री होती घट्ट माझी आणि प्रतीकरावांची कार्यक्रम करता करता आम्हा दोघांची मैत्री होती घट्ट पण माझी एंट्री होता क्षणी प्रतीकराव प्रेमातच पडले नाव घेण्याचे बक्षीस देण्यासाठी घेतले खूप कष्ट असे आहे माझी आणि प्रतीकरावांच्या प्रेमाची गोष्ट राजाराम गोसावी यांच्याकडून देखील मावशी नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे राजाराम गोसावी राजाराम राव कुठे आहेत आता हे असू दे नाव आहे का राजाराम राव नावावरून जरा वयस्कर वाटतंय नाव ऐकायला घेऊन पण जा नाव तरी ऐक ना हा बोल घे लवकर राजाराम राव नाव आहे का तर विठ्ठलाचा करते धावा विठ्ठलाचा करते धावा आणि चंद्रभागेला चालतात नावा आधी आळंदीला जावा मग शिंगणापूरला जावा तर मी आधी शिंगणापूरला गेले बरं का दादा मी आधी शिंगणापूरला गेले महादेवाचं दर्शन केले दिवा लावायला नव्हतं ते म्हणून घेतलं पाणी अशीच असते प्रत्येक घरातून कहाणी बरोबर अहो खूप शोधलं खूप शोधून नाही कोठेच सापडलं नाही गोत्र म्हणून मी जवळ केलं चंद्रभागेचे पात्र त्या चंद्रभागेच्या पात्रात न्हावून ज्वलंत होतील नवनवीन धोरणा त्या चंद्रभागेच्या पात्रात न्हावून ज्वलंत होतील नवनवीन धोरणा आणि राजाराम साहेब तुमच्यासारख्या रसिकांमुळे मिळते आम्हा बाल कलाकारांना प्रेरणा आम्हा बाल कलाकारांना विजय विठ्ठल बांद्रे यांच्याकडून देखील मावशी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे विजय बांद्रे आता विजय दादाचं चांगलं नाव घ्या कुठे आहेत विजय दत्त आहेत काय मावशीला ठरवूनच आलं काय इथं ठेवायचं म्हणून असू दे विजयराव
तुमचे मित्र आहेत? हा जिलाबी खात्यात पाठीमागे. हो का? म्हणजे ते तुमचं मित्र म्हणावं. म्हणजे त्याचं नाव तसं त्याप्रमाणे घेतलं पाहिजे की नाही? घे. बरं ठीक आहे. तर निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे. निळ्या निळ्या आकाशात दादा हा? अगं मरण. आता दिसलं का? त्यामध्ये तारे सुद्धा असतात बरं का? तर निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे. नाव घेते ही मावशी, आता लक्ष द्या सारे. अहो नाव घ्या. नावात काय असतं? नाव घ्या. नावात काय असतं? नावात असतं सासूचे सासूपण, सुनेचे सुनपण, नंदेचे नणंदपण, थोरांचे थोरपण, मोठ्यांचे मोठेपण आणि लहानांचे लहानपण. बरोबर आहे की नाही? बरोबर. नाव घ्या. नावात काय असतं? नावात असतं सासूचे सासूपण, सुनेचे सुनपण, नंदेचे नणंदपण, थोरांचे थोरपण, मोठ्यांचे मोठेपण आणि लहानांचे लहानपण. बरोबर. नाव काय बोललं? विजय. विजयराव. तुम्ही कधीही आणि काहीही म्हणा, तुमच्यासाठी काय पण, कधी पण आणि कुठे पण. अगं मावशी, आजच्या कार्यक्रमामधलं शेवटचं नाव आहे मनोज गोसावी. यांच्याकडून देखील मावशी एक सेट वाजवून बहारदार असं पारितोषिक आलेलं आहे. मनोज गोसावी. आता मी काय म्हणतो, मग तेच ती शेवटचं नाव गेलं तर तुला काय जागा. बरं ठीक आहे. मनोजराव नाव ऐका. तर कणकण बुद्धी मनमन माती मना मातीच्या उभारल्या भिंती सीताने खा मात्याबाईंच्या पोटी जन्मले राम गेले शेतात नांदे हरडी. राम गेले शेतात नांदे हरडी झाल्या कढीचं काढलं ते टाकलं कढी, त्यात टाकले चिवडा ना बुंदी. मला मागून दिला तर चिवडा अनबुंदी तेलात हळूहळू करते. चिवडा अनबुंदी तेलात हळूहळू करते. नाव काय बोलला? मनोज साहेब. तुमचं नाव घ्यायला शब्दही अपुरे पडतील. रोहन गोसावी याच पण सुद्धा नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रोहन गोसावी. शेवटचं म्हणून आपण ऐका. असं ते नाव ऐका. तर आंबा मोहरला पाणी. आंब्याला मोहर आलाय का? की आंबे लागले? आंबा मोहरला पाणी, त्याला लागल्या कायऱ्याला आला पाड, आंबा झाला गोड. आंब्याचा केला रस, जेवण बनवलं सरस, जेवणानंतर दिली लाडू आणि बुंदी. तो म्हणजे परत तेच बोलते. म्हणतो जिलेबी होती तर म्हणतो लाडू लागली. अरे बाबा छोट्या, मला त्या मंदिराच्या पाठीमागे निघाला नाही. तेव्हाच बोलतो. हा बोला मी कुठे होते? जेवणानंतर दिली लाडू आणि बुंदी. नाव काय बोललात? मनोजराव. रोहनराव. आपण लवकरच लग्न करूया, मग आपली रोज होईल जुगलबंदी. श्रीश तावडे यांच्याकडून नाव घेण्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांचं देखील छानचं नाव घे पाहू. श्रीश बाळा नाव आहे. शब्दांचं तळपती धार जशी तलवार घुमे गंधार सदा रंजनी. हे ओनी सामाजिक भान करी सज्ञान सकल याचनी. जे अगत्य आहे जे सत्य सांगून नित्य असा माहिर. असा माहिर. बस एक दिसे मजायचा. श्रीश बाळ जग जाहीर. मागे रोहन बघ अट्टच धरून बसलेले आहे. रोहन गोसावी रोहनराव वाजले किती? यांच्याकडून सुद्धा नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रोहन नाव ऐकताय ना? तर माळ्याच्या माळ्यात गुलाबाचे फूल खुलते. माळ्याच्या माळ्यात गुलाबाचे फूल खुलते. नवरत्नांचा हार गळ्यात घालते. अंतरल्या गड्यात पितांबरी छड्या, 5 खिडक्या रंगीत दार. तिथं खेळतं असं तान्य बाळ. त्या तान्या बाळाची सुपारी तिची झाली खंड 100. त्या तान्या बाळाची सुपारी तिची झाली खंड 100. नाव काय बोलला? रोहनराव.
आपली जोडी दिसेल जगातच. अरे मूर्खांनो, माझं माठ बोलला. आम्ही म्हणतो विसरली. लाज, लज्जा, पण तरी पण ते म्हणजे ते सगळं सुखी म्हणतात ते मला मी काय म्हणतो माहिती आहे मावशी? हा दया तुझा कमाल बरोबर बरोबर. दया तुझा तो गोकुळात. बरोबर. मग हा जर दया तुझा भाव जर का गोकुळात तयार होत असेल तर तो घेऊन तू मथुरे बाजारात का चालली? बघ ना फोटो आई, तुझ्या फोन म्हणजे शहाण्याची शहाणी आहे. ते तुम्हीच का? अरे बाळा, अरे बाळा. हा बाळा कृष्णासोबत काढलेलं कृष्णासोबत काढलेलं नेहमी एवढं मोठं मोठं बाळा म्हणते कसं आहे ना, माझ्या स्वराचं मालाला काढलं पाहिजे फोटो. तसा भाव मिळत नाही. नाही स्वराला म्हणून मी पाय रोज काढायचं एकदाची माल घेऊन म्हणून येत मथुरेच्या जाते. बाजारात जातेस. तिथे कसं आहे ना, माझ्या मालाला पाहिजे तसा त्याच्यापेक्षा उलट जास्त प्रमाणे भाव मिळतो. हा. समजलं का? मी काय म्हणतो म्हणजे हे ना आम्हाला अजूनपर्यंत काय अरे ओळख मला ओळखायला का तुम्ही देवांचे देव महादेवात बघा आम्ही श्रीकृष्ण देवांच्या सवंगडी आहोत मावशी असाल, हा. अरे कोणीही असाल. म्हणून आमच्या श्रीकृष्ण देवांचं काय म्हणणं आहे माहिती आहे हा. हा गोकुळातला माल गोकुळात राहिला पाहिजे. जर का गोकुळामधला माल जर गोकुळात विकला तर गोकुळातला बाजारपेठ नाही का गोकुळात? बरोबर कसा राहिला पाहिजे? हा? बोला बोला, ऐकते सगळं. काय म्हणतो माहिती? मालाचा भाव चांगला मिळतो. हे बाबा, तुझ्या मालाला म्हणते भाव चांगला मिळतो असं तो म्हणते. म्हणून जाते का तिकडे? हा. पण आमच्या कृष्णदेवाचं काय म्हणणं माहितीये? काय म्हणणं म्हणतात? काय ते मला सांगा. गोकुळातला माल गोकुळातच राहायला पाहिजे. त्याला कारण आहे काय माहितीये? हो मथुरेचा कंसराजा आहे ना फार उन्मत्त झालाय. बाई, हा. असं पण आहे? तो आपल्या गोकुळात येतो आणि काही वस्त्र कापण्याचा सूर सपाटा लावतो. हा. मग? असं पण आहे? मग बापरे बापरे. तुला मथुरेचा बाजारात जाता येणार नाही. म्हणजे एवढंच आहे ना? तुला इथं- एवढंच आहे ना? हा तेवढंच आहे बरोबर का? पण तुला या पिंपळाच्या बागेत बसावंच लागेल. बरं. अरे पोरीनो, ह्या वेळेच्या सांगण्यावरूनच कशाला चालून आपल्याला फार थकवा लागलेला आहे. थोडीफार विश्रांती घ्या. तेव्हा मी काय म्हणतो माहितीये? तू येतेस थांब. मी तर थांबू आम्ही देवबापाला पाठवून देतो. लगेच पाठवून दे लवकर पाठवून आणि ही अवदसा सगाती घेऊन जा सगाती बोलवली घेऊन असू दे. हे नको नको बोलवली काय? का? नको त्याला बोलवली. चल, 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 चल.